अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती संघटनेने केलेल्या आरोपाच्या विरोधात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिले। तहसीलदार सांगडे यांच्या विरोधामधील आरोप हे साफ चुकीचे असून सांगडेंसारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करणार असाल तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने तोडेफोड आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील देशमुख यांनी दिला आहे। शेवगाव तालुक्यातून इथपर्यंत अहमदनगर जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसपर्यंत आलेले मी राज्य कार्यकारिणी तथा महिला जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संस्था। आमच्या शेवगावला 2 वर्षापूर्वी किंवा काही म्हणजे मी कन्फर्म डेट सांगू शकत नाही, आदरणीय प्रशांत सांगडे साहेब तहसीलदारपदी नियुक्त झालेले आहेत। आजपासून तेव्हापासून नोंद झाली असेल तर प्रहारचं एकही आंदोलन तहसील कार्यालयात नाही, कारण जेव्हा पण आम्ही निवेदन किंवा काही तक्रार घेऊन जातो किंवा कॉल करतो तेव्हा साहेब आमचं तिथं समाधान आणि निरसन करतात। म्हणजे असं जाणता एखादा अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी जर एखाद्या तालुक्याला एखाद्या जिल्ह्याला लाभला तर जनतेला आक्रोश करायची गरज नाही आहे सर। म्हणून मला असं वाटतं की जे चुकीचे कामं होते त्याच्यावर साहेबांनी निर्बंध बसवला आहे आणि त्या कारणास्तव जर कुणी त्यांच्या विरोधात जात असेल तर आमचं एक स्थिर वाक्य आहे, जो चांगलं काम करील त्याचा सत्कार केला जाईल, जे चुकीचं केलं जाईल त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन हे छेडतो। हे आमच्या नामदार साहेबांचे तत्व आणि वैशिष्ट्य आहेत आणि हे प्रहारची एक ओळख आहे। याप्रमाणे आज मी आजच्या तारखेला कलेक्टर ऑफिससमोर निवेदन दिलेलं आहे। जर तुम्ही शहानिशा न करता जर सांगडे साहेबांची काही कारणास्तव बदली केली तर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या मार्फत नामदार बच्चू कडूंच्या मार्गदर्शनामार्फत भूतो ना भविष्यस्तो असं पायऱ्यावर डोके फोड आम्ही